कुठं वडा झाडावर आहे का? हे सुतार पक्षी आहे आणि ती कोकिळ आहे. कुठं आहे तिथे? सुतार पक्षी आहे का? तिसरी कुठं आहे? इथं या की इथलं दिसतंय बघा. की बघा काय कुठं आहे? त्या कट्ट्यावर चढा. कट्ट्यावर आहे. इथलं बघा तिथं गाळा दिसतोय. नाही की दिसत यार. इथलं दिसत नाही खंड्या. संध्याकाळचे वाजलेले 10:15 ते 10:30 असली झोप आले मला. काय विचारण कसली झोप आली. आणि मी करताय गावाला जायची तयारी. ब्लाउजसनी ज्याज मी शिवलेली हातची लाईटिंग घातली. थोडी आवड होत होती त्यामुळं टिपाशी उसवायला गेली. ते सगळंच उसवून गेलं. परत आणि सकाळी आता टिपा मारायला लागणार आहे. या ब्लाउजसनी सगळ्या हुक्क लावली. हातची लाई घातली आणि जी तिकडं न्यायची बहिणीची त्यांनी ब्लाऊज आहेत ती सगळे भरून ठेवल्यात. आता जेवलोय. भांडी असायचा कंटाळा आला. झोप आलेले वेळ आता. त्यामुळे आता असं का टाकायला हिरवा शर्ट माहित नाही मला. बघ कुठं श्रीला 2 दिवस सुट्टी मिळाल्या. माझं हिरवा शर्ट अजून 1 दिवस परवा दिवशी 1 दिवस. अरे श्री देवाऱ्याकडे कपडे जातात त्यामुळं त्याला 2 दिवस हे करणार. शुक्रवारी परत येणार तू. परवाचा बी दिवस नाहीच. परवा दिवशी बी मला त्याचा पप्पा आणि तू 2 दिवस काय करतो करून सोमवारी मी परत येणार आहे. जेवण आता दुकान मालकांच्या सांगणार आहे. तिथे जेवणार आहे दुकान मालकांच्या. बांगड्या भरून येणार ते हातात नाही आले. एवढ्याच आहेत. एवढ्या बांगड्यात पण जखम आल्या. उठकी श्री मा अंतर पडालाय. एवढ्या बांगड्यानं पण जखम व्हायला लागल्या. त्यामुळे काय नाही भरणार बांगड्या. ह्या हाताला जखम होत नाही आणि हात सारखं पाण्यात साबणात असतो. एवढ्या किती 3च बांगडे आहेत त्यांना पण जखम आल्या. म्हणून म्हटलं जाऊन दे तिकडं. 6 घालायच्या म्हणत होती. राहून दे तिकडं बदली. काय उगाच घालून काय उपयोग नाही. आणि जखम व्हाल तर मान परत फोडून काढावं लागतं. त्याच्यापेक्षा राहून दे म्हटलं. चला गुड नाईट सर्वांना. हे येणार आहेत 11:30ला. पण मला तर झोप भयंकर आले त्यामुळे झोपणार. आज मला लई कंटाळा आल्या. कशा भांडे आहेत जास्त नाहीत. भांडी घासायची म्हणतो ते आता राहून तिकडे सकाळीच जास्त. कारण कंटाळा आला की काय नको वाटतं करायला. आणि झोप आलं तोपर्यंत झोपलं तर बरं. नाही तर एकदा झोप गेली की परत मग झोप लागत नाही. चला गुड नाईट सर्वांना. शुभरात्री. हे बघा बॅग भरलेली अशी. अजून कपडे भरपूर आहेत. आता मला वाटते मोठीच बॅग न्यावं लागणार आहे. आजी हाताला लेस लावलेली होती तोडून काढली मी. कलांजली साडीवरची जे हाताला लेस लावलेली होती मी ब्लाऊजला ते लावताना मला चांगलं वाटलं. घातल्यावर मला कसतरच वाटायला. सगळं तोडून टाकलं ते. नाही म्हटलं आपलं प्लेन असलेलंच. कारण की त्याला एकतर मोराची डिझाईन वगैरे आहे वर्क केलेलं आणि त्याच्या खाली ती लेस कसतर दिसायला म्हणजे मला कसतर दिसायला. ह्याने मला ते चांगलं दिसाले पण मला कसतर वाटायला. म्हणून मग मी काढून टाकलं तिकडे. जाऊन दे तिकडं हाय तिकडं म्हटलं की साधंच बरं. साधंवाधं असलेलंच बरं. का उपयोग नाही म्हटले ते.
सगळं लोंबत्यालं असं घालून. ते कसं सवय नसल्यामुळे इथनं सगळं हाताला ते हे व्हायला लागलेलं मला. असं लोंबकळं आले की सारखे लक्ष तिकडंच चालले, त्यामुळे काढून टाकायचं. आणि त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. सगळं लोणी वगैरे मी काढून घेतलेलं आहे, कारण की मी आता 4-5 दिवस जाणार आहे. मग ती खराब होणार म्हणलं फ्रीजला, कारण फ्रीजला जरी साय ठेवला तुम्ही तरीसुद्धा त्यात पिवळी अशी बारीक आळे होते बघा. त्यामुळे जास्त दिवस साय कधी साठवून ठेवायची नाही. आणि देवपूजा झाल्यावर हे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आहे. श्रीला पण करायला लावली मी एक माळ. आता मी यांना दोघांना पण तशी म्हणजे सवय लावलेली आहे. आता किती दिवस करतात ते बघूया. पण मी तर दोघांना पण सांगितलेलं रोज एक माळ जप करत जावं, कारण आपल्या पाठीशी गुरुची जर साथ असेल तर कोणतंही काम तटत नाही आणि कोणतीही अडचण येत नाही. आणि एवढं सगळं हलवून मेहनतीने मी लोणी काढलं आणि तूप निघलं. एक पोहे खायचा चमचा एवढंच तूप निघलेलं होतं. त्यानंतर माझी सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि आता मी जात आहे. खरं तर मी 1 महिनाभरच जाणार होते, पण श्रीला अजिबातच सुट्टी नाही आहे. त्याचं यावर्षी काय आता जायला मिळत नाही. गेल्या वर्षी तर आपण भरपूर म्हणजे राहून वगैरे आलेलो. आणि हा रस्ता आहे तो MIDC रोड आहे. थोडंसं थांबलेलो आणि हे पेट्रोल पण टाकणार होते गाडीत, त्यामुळं थांबलेलो. हे टायमिंग होतं ते सकाळचं 9:30 ते 9:45 वाजलेले होते. आणि फायनली आम्ही आलेलो आता घरामध्ये आणि पप्पा दारातच बसलेले होते. आज साते सरांचे पराठे वगैरे सोडायचे होते, त्यामुळे आज पोळ्या वगैरे करायच्या होत्या आणि इकडं पोळ्याचीच तयारी चालू आहे. याला मस्त लावलाय सगळे नाही मग कधी येणार तुला आता? त्या दिवशी तरी या हो. हा त्यात होत नव्हता का? मग सातेसरच बसणार नाही तू, मग काढ की हे घे. इकडे घाल नाही दिसत नाही बरोबर नाही. का फुलं घालतो मग जरा कम पडते. साते सर मोठे आहेत नाही त्या एकटेला का पडतो दोघीशा का करवंदवाला. तोपर्यंत करवंद विकण्यासाठी माणूस आलेला. इकडं करवंदवाले वगैरे येतात. कागलमध्ये एवढी येत नाही. अशी का करतेस हा स्नेहल? अशी का करतेस हा? मग घास की पटपट. सासू सावलीत उभारल्या, सुनाला भांडी घासायला लावली. काय सासूबाई हा? सून उन्हात बसल्या. होय का? भांडी सारखी होते काय करायचं? पाणी घाल मस्त करते. वाटीवर पाणी घ्या. पूर्ण मारून पाणी घाल. एक तू करतीस, एक दुसऱ्याला करायला होतीस. करपालय का काय हो? नाही 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 भाजून दे. खोबरं आहे का ते भाजा वेळ लागतो. खोबरं मला दिसत नाही रे असं खाट नाही ना हे ह्याची काय वजन का काय बघायचं. आणले काहीतरी काम आहे सर, काहीतरी काम आहे म्हणून याला घेऊन आले कामाला. काहीतरी काम लावा. नुसत्या खात्यात झोपत्या. मी म्हणून वजन काटा कशाला घेऊन आले. हॅलो हॅलो
हॅलो पुढं बघून हॅलो नाही वच्चिल तोंडात. माझा हात तर दिसू द्या की जरा. वहिनी इकडं बघा. मज्जा मस्ती करत असा आमचा सातेसरांचा कट चालू होता. पोळ्या करायच्या होत्या. आमटे आणि इकडं आंबील झालेले आहे. आता पोळीला डाळ वगैरे शिजलेले आहे. जवळजवळ 1.25 किलो ते 1.5 किलोच्या पोळ्या आहेत. तर आता पोळ्या करायला बसणार आहे. टायमिंग होतं ते 11:30 पावणे 12चं टायमिंग होतं. आणि असं हसत खेळत कामं केले की कधी म्हणजे काम झालेलं सुद्धा कळत नाही. आमच्या घरामध्ये पोळ्या खूप असतात, म्हणजे गोडाचा पदार्थ जास्त असतो. आत्तासुद्धा पोळ्या आहेत आणि परवा दिवशी ज्या सुवासने असतील त्या दिवशीसुद्धा पोळ्या असणार आहेत. त्यामुळं पोळ्याच पोळ्या. आज पोळ्या 1 किलो 1.25 किलोच्या आणि परवा दिवशी जवळजवळ 1.5 ते 2 किलोच्या पोळ्या असणार आहेत. आंबील घुगऱ्या वगैरे सगळं असतं. मोगळाचं वारं बडवून येते. ज्या बाईनं कणिक मळल्या तिनं गाणं म्हणत पोळ्या करायच्या. पेपर असताना मला पाहिजे परवा पेपर तो गाडी खालचं तुम्ही बसला तिथंच ठेवले बघा. गाडी खाली मम्मी गाणे म्हणा. खाली घ्यायला तेलाच कुठं आहे ते वाटी आणि हे आंबीलाय खाली हो, खाली आंबीलाय बघ. धागा धरती फक्त पळपुडून लागतं तेवढं घे बाजूला ये. गॅस आहे खाली. आणि हे शूटिंग मी आईला करायला लावलेलं, कारण मी गोळं भरून देत होते, वहिनी लाटत होते आणि स्नेहल भाजून घेत होती. त्यामुळे सगळ्यांचे हात बिझी होते, फक्त आईच रिकामी होती. मग तिला म्हटलं मी कसं शूट करायचं, काय करायचं ते तुला दाखवते. तर तिला दाखवत आहे मी कसं धरायचा कॅमेरा. आणि दाखवल्यानंतर शिकवल्यानंतर जमतं. मी मुद्दामनेच तिला सगळं शिकवत असते, कारण की आपण ज्यावेळी नसतो त्यावेळीसुद्धा जर तिला काही वाटलं शूट करावं किंवा हे करावं तर तिचं तिनं शूट करता यावं म्हणून मी तिला दाखवत असते. आणि बांगड्या घालून येणार होते मी हातामध्ये, खरं एक हात बांगड्या आहेत आणि एका हातात बांगड्या नाही आहेत खरं म्हटलं. आणि आहे त्या बांगड्यांसुद्धा जखमा व्हायला लागलेत, तर राहून दे म्हटलं, कारण की उगाच घालायच्या आणि नंतर आणि त्या काढायच्या. सध्या आता निवदाच्या ज्या पोळ्या आहेत त्या आधी 14 अशा लहान बनवून घ्यायच्या. 2-2 ह्याच्या 60 ठिकाणी अशा 14 पोळ्या बनवायच्या आहेत. पोळी, बटाटे भाजी, भात आणि सांडगं असा हा कटाचा नैवेद्य असतो. काय कसं वाटाले? छान वाटत. चांगलं वाटाले? आमचा पहिलवान आला की छान वाटते. होय, पहिलवान आहे मी. आणि तू? त्यानंतर पराडीवर ठेवण्यासाठी दिवं, मुटकं आणि ही फळं अशी बनवतात. तर ती 7-7 बनवतात. फळं आहेत ती 7, परत मुटकं 7 आणि हे दिवा आहेत ते 60. आणि 7 मधला एक जो मोठा दिवा असतो तो मधोमध ठेवायचा असतो. त्यासाठी मी आता मोठा दिवा बनवत आहे. जी कटाची कणिक असते त्यामधलंच हे दिवं, मुटकं वगैरे बनवावं लागतं. आणि दिव्यांना आकार मी गोलच दिलेला आहे, कारण गोल आकार जर तुम्ही दिला तर भरपूर तेल पण मावतं आणि दिवा उशीरपर्यंत म्हणजे तेवत राहतो. कारण की सगळं वटी वगैरे भरून आरती वगैरे करूसपर्यंत आणि त्यानंतर पाण्यात आपल्याला परडी सोडायची असते, मग तोपर्यंत तो दिवा तेवत राहायला पाहिजे. यामध्ये जर तुम्ही मोठी अशी फुलवात करून घातला तर खूप उशीरपर्यंत दिवा चालतो. 3 वर्षातनं एकदा असा हा सातेसरांचा कट असतो, म्हणजे परडी असते. आता ही पद्धत भरपूर जणांच्याकडे असणार आहे, पण एक ठिकाणी कसं असतं तर स्त्रिया जात नाहीत नदीला. माझ्या बहिणीच्या इकडे ते स्त्रिया जात नाहीत, सगळं करायचं आणि फक्त पुरुषच जातात, सोडून येतात. आमच्या कागललासुद्धा पुरुषच जातात, बायकाच जात नाहीत परडी सोडायला. पण इंचलंजीला तसं नाही. आम्ही लहान असल्यास
आम्ही जातो. शक्यतो लहान मुलींना वगैरे नेत नव्हते, कारण की त्यांच्या पाटणं पण त्या येतात असं म्हणजे एक समज होता. पण आम्ही न जाऊन पण आम्ही लहान असताना जात नव्हतो, पण त्यावेळी न जाऊनसुद्धा म्हणजे आमच्या घरात आहेतच. आणि ज्यावेळी हे सगळे 7च्या 7 दिवे लावले जातात परडेवर आणि संध्याकाळची वेळ असते त्यावेळी खूप छान दिसतं. नक्कीच तुमच्यासोबत ते सुद्धा मी शेअर करेन. तर मैत्रिणींनो 3 ते 4 दिवस मी इथं राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला आता इथलेच ब्लॉग येणार आहे 3-4 दिवस. हां नाही वाटतं आत्या जमलं का जमलंय. नाही दाबल नाहीस तू ना. कड्याचं काठ मऊ करायचं नाही बाळ. हे कसं जाड झालं. मी 5-6 दिवे बनवले आणि तिला पण म्हणजे आवड आहे बनवायची, तर ती म्हणाली मला एक जमते का बघूया, म्हणून ती प्रयत्न करत होती. तर अशा पद्धतीने हे दिवे मुटके आपले बनवून झालेले आहेत. हे भातावर आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. इथं मी शूटिंग करत आहे, पण कुणाचंही लक्ष नाही. ज्याचं त्याचं जिकडं तिकडं बोलणं आणि हे चालूच आहे. आणि साईडला पप्पांच्या जी दिसत आहे ती परडे आहे. तर जी आपली जुंधळ्याची धाटं असतात, कडबा वगैरे म्हणतो आपण, त्याच्यापासून ती परडी बनवली जाते. आता सध्या कोण बनवत नाही, तयारच रेडीमेड आणतात. ये सारे एग्जिट पोल में जितने नंबर आ रहे हैं उससे ज्यादा आएंगे पीछे, उससे ज्यादा मैं कह रहा हूँ कि ज्यादा आएंगे, क्योंकि बंगाल में डर का माहौल, उस डर के माहौल के बावजूद अगर बीजेपी आगे दिख रही है तो अब मान के चलिए काय कसल्या बाटल्यात त्या रक्तवाढीचंच काहीतरी आहे ते. बाटल्या म्हणजे औषधच आठवड्यात एक तास. हो किती वाढलंय. व्हिटॅमिन B3 सरकारी औषधं चांगली असतात. काचेचे बाटले आहेत ना. काचच्याच मेन असतात. काय विटॅमिन D3 ओरल सोल्युशन. त्या पित्ताची गोळ्या बघा त्या गोळ्या लई भारी असते.